नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. राजकीय नेते राजकारण व्यक्तिगत स्वार्थासाठी सत्तेच्या संघर्षातून किती रसातळाला जाऊ शकतं त्यावर तुम्हाला स्वतःला आपल्या या राज्यातले अनेक उदाहरणं तोंडपाठ आहेत. म्हणजे मला आठवतो तो 1990च्या दरम्यानचा काळ. त्या दरम्यान आपल्या राज्याचे एक प्रमुख नेते होते रणजित देशमुख. ते मंत्री होते, प्रभावी मंत्री होते. ते या राज्याच्या राजकारणातले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतले एक मोठे नेते होते. ते प्रदेशाध्यक्ष होते. याच रणजित देशमुखांना एके सकाळी अवदसा आठवली आणि त्यांनी आपल्या धाकट्या भावाला, काकांच्या मुलाला अनिल देशमुख यांना राजकारणात आणलं. त्यांना जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष केलं आणि त्यानंतर हेच ते अनिल देशमुख झपाट्यानं पुढे गेले, सत्तेच्या राजकारणात आजपर्यंत टिकले आणि रणजित देशमुख केव्हाच 25 वर्षापूर्वी कायमचे घरी बसले. त्यांची दोन्ही मुलं नाही म्हणाला राजकारणात धडपडत आहेत, पण त्यांना हवं त्या पद्धतीनं यश मिळत नाही. कारण त्यांना राजकीयदृष्ट्या त्यांच्याच काकानं, ज्याला त्यांच्या बापानं मोठं केलं, त्या काकानं त्यांना संपवून टाकलं. पण या रणजित देशमुख यांना आता ते वृद्ध आहेत, वयस्क आहेत, पण तरीही त्यांचा दबदबा आहे. त्यांची दोन्ही मुलं ॲक्टिव्ह आहेत, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम आहेत. या मुलांनी वास्तविक जेव्हा केव्हा अनिल देशमुख किंवा आता सलील देशमुख त्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात, त्यांच्या विरोधात भलेही महायुतीने जरी उमेदवारी दिली नाही तरीही त्यांनी आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम अनिल देशमुख यांच्याशी राजकीयदृष्ट्या दोन हात करण्याची गरज आहे. पण त्या उलट उगाचच महायुतीवर नाराजी प्रकट करत स्वतःचं पुन्हा राजकीय नुकसान करून घेण्यात फारसा अर्थ नसतो. मित्रांनो, आता मूळ विषयाला हात घालतो, कारण या ठिकाणी देखील मला नेमका आणखी एका देशमुखांचाच उल्लेख करायचा आहे. हा माझा यावेळेचा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. त्यातला एकही शब्द सुटू नाही म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये काही वाक्य तुम्हाला इथे जशीच्या तशी वाचून दाखवतो आहे. हेच ते विद्यमान आमदार नितीन देशमुख, अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी उद्धव सेनेतर्फे महाआघाडीचे उमेदवार आहेत. ज्यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्या बंडादरम्यान आपणहून समस्त आमदारांची जुळवाजुळव केली, त्यानंतर हेच ते देशमुख बायकोची आठवण काढत अचानक हंबरडा फोडला, पळ काढला. पुन्हा आपला मोर्चा उद्धव ठाकरेंकडे वळवून त्या बंडादरम्यान विशेषतः एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव सेना या बंडादरम्यान या देशमुख यांनी एकनाथ शिंदे आणि महायुतीची प्रचंड बदनामी केली. ज्या देशमुख यांनी त्यांच्या जमिनीच्या अनेक वादग्रस्त व्यवहारात एकनाथ शिंदे मंत्री असताना त्यांचा अनेकदा गैरफायदा घेतला, त्यांनाच हे नितीन देशमुख फसवून बदनाम करून मोकळे झाले.
जेवढी टिंगल ठाकरे कुटुंबानं एकनाथ शिंदेंची केली नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं या देशमुख यांनी शिंदे यांना फसविलं, गंडविलं आणि टिंगलटवाळी केली. आज त्याच देशमुखांची, विशेषतः जातीयवादी भूमिकेतून प्रसंगी महायुतीचे नेते ज्यांनी नितीन देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेण्याची गरज आहे, त्या अकोला परिसरातील अनेक महायुतीचे प्रभावी नेते नितीन देशमुख यांना निवडून आणण्यासाठी जातीची मोठी खेळी खेळत देशमुख यांच्यासमोर त्यांनी चक्क कच्चं लिंबू म्हणजे माळी समाजाचे बळीराम शिरस्कर यांना उमेदवारी मिळवून देत आजच केवळ जातीयवादी भूमिका आणि जमिनीच्या गैरव्यवहारात सामील असलेला हा त्यांचा म्हणजे महायुतीच्या अनेक नेत्यांचा हा साथीदार नितीन देशमुख यांचा विजय या महायुतीच्या बेरकी, लबाड, स्वार्थी आणि जातीयवादी नेत्यांनी सोपा करून ठेवला आहे. मिस्टर शिंदे अँड मिस्टर फडणवीस टेक इट व्हेरी 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 सिरियसली. म्हणजे अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ या पंचक्रोशीतले हे जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातल्या समस्त महायुतीच्या नेत्यांना, त्यात अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे असतील, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव असतील, अकोल्याचे विधानसभेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रणधीर सावरकर असतील, किंवा त्या विधान परिषदेच्या सदस्य आणि आता विद्यमान उमेदवार भावना गवळी असतील, या पद्धतीचे जे नेते आहेत त्या साऱ्यांना दमात घेण्याची हीच ती वेळ आहे. कच्चे लिंबू त्या नितीन देशमुखांसमोर उभं केलं आहे ना, मग त्याला निवडून आणण्याची देखील जबाबदारी आता तुमची. हे त्या प्रताप जाधवांसारख्या प्रभावी नेत्यांना किंवा ही जी मी नावं घेतली आहेत त्या साऱ्यांनाच, जे जातीपातीचं विशेषतः राजकारण करतात, त्या पद्धतीच्या या मराठा कुणबी समाजाच्या नेत्यांना मिस्टर शिंदे किंवा भारतीय जनता पक्षाच्या मोदी, शहा यांच्यासारख्या नेत्यांनी देखील हाग्या दम दिला पाहिजे. तुम्हाला शिरस्कर यांना काहीही करून निवडून आणायचं आहे अशी सक्त ताकीद दिली पाहिजे. कारण याच पद्धतीचे किंवा हेच ते नेते ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला अंधारात ठेवून शरद पवार पद्धतीचं जातीयवादी कार्ड वापरून ज्या विदर्भामध्ये महायुती राबली, विकासाच्या अनेक योजना आणल्या, विदर्भाला भरभक्कम केलं, त्याच महायुतीला, त्याच भारतीय जनता पक्षाला या पंचक्रोशीतल्या नेत्यांनी आतून सहकार्य केलं, मदत केली. थेट विरोधातल्या खासदारांना ज्या पद्धतीनं निवडून आणलं, तोच दगा फटका या विधानसभेला देखील जर महायुतीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली नाही तर नक्कीच तो धोका यावेळी देखील होणार आहे. आणि त्याचा फार मोठा फटका जर महायुतीला बसला तर केवळ विदर्भ मदतीला धावला नाही म्हणून याच महायुतीला थेट विधानसभेत विरोधी पक्षात जाऊन बसण्याची नामुष्की ओढवणार आहे. अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये विशेषतः काही व्यापारी, त्यांची जात मी काढत नाही,
पण व्यापारी आणि स्थानिक नेते हे चक्क फार मोठ्या प्रमाणावर भूमाफिया आहेत. नितीन देशमुख त्यातलेच एक. आणि जातीच्या व्यवसायाच्या प्रेमातून म्हणूनच प्रसंगी महायुतीचे नेते मोठ्या खुबीनं या विधानसभा निवडणुकीमध्ये नितीन देशमुखांना आतून मोठी रसद आणि सहकार्य करतायत अशी माझी माहिती आहे. म्हणून मी अस्वस्थ झालो आणि जे मनात होतं, जी माहिती मिळवली ती बोलून दाखवली. जर उद्या या ताकदवान महायुतीच्या नेत्यांनी बळीराम शिरस्कर यांना निवडून आणलं नाही तर त्यातले जे खरे खलनायक आहेत त्यांना त्यांच्या ढुंगणावर 100 मारून 1 मोजली पाहिजे. तर मित्रांनो, ज्या नितीन देशमुख यांनी महायुतीला बदनाम केलं, एकनाथ शिंदेंवर टिंगलटवाळी केली, टीका केली, खालच्या शब्दात त्या एकनाथ शिंदे यांना अपमानित केलं, त्या नितीन देशमुखांना पराभूत करणं हे एकनाथ शिंदे आणि महायुतीचं फार मोठं स्वप्न आहे. आणि त्यासाठी त्यांच्याच मराठा कुणबी समाजाचे नारायण गवणकर पद्धतीचे प्रभावी नेते त्या देशमुख विरोधात उभे करणं गरजेचं होतं. पण ते घडलं नाही. आणि मुद्दाम शिरस्कारांसारख्या कमकुवत उमेदवाराला रेकमेंड करून त्यांना उमेदवारी मिळवून दिली. हा दगाफटका योग्य नाही. मिस्टर शिंदे आणि फडणवीस, तुमची सावध भूमिका यावेळी तुम्हाला निदान विधानसभेला तरी वाचवून मोकळी होईल. तूर तेवढंच. नमस्कार मित्रांनो.